19 फेब्रुवारी 1630 या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस छत्रपती शिवरायांच्या नावे स्वराज्य रक्षकाच्या स्वराज्य मालकाच्या नावे करण्याची परंपरा या भूमीने जोपासलेली आहे। शिवजन्म महोत्सव म्हटलं की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये संपूर्ण विश्वामध्ये सणासारखा साजरा केला जाणारा हा उत्सव आहे। त्याची कारणही तशी आहेत। अनंत उपकाराने विभूषित असलेलं आपलं सगळ्यांचं जीवन सुखी समृद्धी जे दिसतं याला कारणीभूत महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जोपासलेली नैतिक मूल्य आहेत आणि त्या मूल्यांना आधार देऊन आज आपण शिवजन्म महोत्सव साजरा करत आहोत। आवर्जून ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कारित केलं, गुलामगिरीत राहून सुद्धा ज्याच्या वडिलांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, साधी गोष्ट नाहीये। छत्रपती शिवाजी म्हणजे तास दोन तासाचं पार्ट नाही। छत्रपती शिवराय म्हणजे केवळ एखादी साकारलेली भूमिका नाही। एक सुद्धा मंदिर नाही महाराजांचं भारतात, एक सुद्धा मंदिर नाही। पण आपल्या जगण्यानं आपल्या कर्तृत्वानं अख्ख्या हृदयात ज्यानं आपलं मंदिर कोरलं त्या महाराजांचं नाव छत्रपती शिवराय आहे। भूमीवर मंदिर बांधलं नाही पण अंतःकरणात मंदिर कोरून ठेवलं। या हिंदुस्थानामध्ये या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजेचं नाव, या रस्त्याला संभाजीराजेचं नाव देण्याचे दिवस नाही आज। या रस्त्याला नाव काय देतात? अरे महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यांवर चालायचे दिवस आले। तरुण राज्यात महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन डीजे मध्ये नाचायचे दिवस या देशात कधी काळी संपून गेले। महाराजांचा फोटो डीजेवर नाचायचे दिवस या राज्यात या देशात राहिलेले नाही। महाराजांचे संस्कार डोक्यात घालण्याचे दिवस आज आपल्या तुमच्या माझ्या वाट्याला आलेले। आपण त्या दिशेला जात नाही। आपल्याला आपला आचार टिकवायचा असेल, आपली नीतिमत्ता टिकवायची असेल तर या देशातल्या प्रत्येक सरपंचाला असा निर्णय घ्यावा लागणार आहे की माझ्या गावातली शिवजयंती ही तुकोबार यांच्या कीर्तनाला मांडी घालून बसणाऱ्या राजाकरता तुकोबार यांच्या कीर्तन परंपरेतूनच साजरी होईल। हे स्वप्न ज्या दिवशी प्रत्येक सरपंच प्रत्येक गाव बघेल त्या दिवशी तरुणाईच्या डोक्यात खरे छत्रपतींचे संस्कार दिले जातील। गरज आहे त्याची। तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा, साहेब 2 वर्ष झाले तुमच्या रोडला तुमचा रोड टिकला नाही अजून, कसा रोड बनवला तुम्ही आमच्या गावात? तो कॉन्ट्रॅक्टर सांगतो, रोड बनवला मी माझ्या मनापासूनच काम केलं पण रोड बनवण्याकरता लागणारं सिमेंट मला चांगलं मिळालं नाही। साहेब रोड बनवण्याकरता तुम्हाला सिमेंट चांगलं मिळालं नाही म्हणता म्हणून 2 वर्षात तुमचा रोड खराब झाला। जरा नीतिमत्तेची जाण ठेवा हो साहेब। तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला, 2 वर्ष लागता राव, 2 वर्ष सुद्धा तुमचा रोड टिकत नाही। 392 वर्ष झाली माझ्या शिवरायांच्या किल्ल्याला या राज्यात, अजून त्याचा दगड घसरला नाही। याचा अर्थ असा आहे, चांगला रोड तयार करण्याकरता नुसतं सिमेंट चांगलं लागत नाही, रक्तामध्ये नीतिमत्ता सुद्धा चांगली लागते, त्याशिवाय काम चांगलं होत नाही। आणि ते शिकवण्याचं काम या भूमीला महाराजांनी दिलं। विवाहाचे 2 संस्कार आहेत, 2 कारण आहेत। इंद्रियांचं नियमन होण्याकरता विवाह आणि सत्प्रजा उत्पन्न होण्याकरता विवाह। राजा शहाजीराजे भोसलेंचा आणि मा जिजाऊंचा विवाह सफल झाला। कुश पवित्र केली देवानं आणि त्या पवित्र केलेल्या कुशेचा सांभाळ किती सांभाळ केला। 4.25 महिन्याचं बालक आहे छत्रपती शिवाजी महाराज, शिवनेरीच्या किल्ल्यात आहे। महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला जनमानसांना आनंद होईल यात नवल नाही। या महाराष्ट्राची माती सुद्धा थे नाचत होती, पशु पक्ष्यांचा किलबिलाट होत होता। भगवंताचा जन्मोत्सव झाला तशी मेघांनी गडगडाट केला, तशी मेघ गडगडाट करत होते, गडगड 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 आवाज येत होता। महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीच्या किल्ल्यात जन्म झाला। पशु पक्षी जन माणसं कीटक यांना आनंद झाला। वाढता 4.25 महिन्याचं बालक छत्रपती झाले। परिणाम असा झाला, तत्कालीन मोगलाईला महाराजांचं बालपण सुद्धा खपत नव्हतं। शहाजीराजांच्या मनात काहीतरी स्वराज्याचं स्वप्न आहे अशी कुठंतरी कधीतरी चाहूल त्यांना लागायची। आतलं वाचायची सवय मोगलाईला चांगली होती। काही तसे गुप्त हेर सुद्धा होते का शिवरायांच्या वडिलांच्या मनातलं काढा। अजून त्यांच्यात स्वराज्य निर्मितीची ताकद आपल्याजवळ असल्यामुळे राहत नाही, पण उद्या भविष्य काळामध्ये आपले गनिमी काबे शहाजीराजे भोसलेंनी जर आपल्या मुलांना दिले, आपल्या बायकोच्या माध्यमातून पोरांना दिले तर स्वराज्य निर्माण झाल्यावर आपलं काय होईल? आपली गुलामगिरी करणारी माणसं आपल्याला गुलाम बनवतील। छत्रपती शहाजीराजेंच्या भोसलेंच्या मनात काय आहे हे तपासण्याचं काम तत्कालीन सरकारने, तत्कालीन राज्यकर्त्यांनी काही गुप्त हेरानं दिलेलं होतं। आणि महाराजांचं उराशी बाळगलेलं ते स्वराज्याचं स्वप्न मुलांकरवी साकारता यावं
हे बालपणापासूनच शहाजीराजांच्या मनात. इकडे 4.25 महिन्याचं बालक माणूस हतबल करायचा. शहाजीराजे भोसलेंना हतबल करायचं असेल तर घरावर, त्याच्या संततीवर, त्यांच्या पत्नीवर आक्रमण केलं पाहिजे. बरोबर शिवनेरीचा किल्ला एकाकी पाहला आणि आक्रमणाला काही स्वकीय काही परकीय असा मिलाप करून शिवनेरीवरती स्वारी होणार अशी बातमी जिजामातेला कळाली. शिवनेरीवरती जर स्वारी होत असेल आणि ओली बाळंतीन 4.25 महिन्याचं बालक घेऊन या किल्ल्यात राहत असेल आणि त्या बालकाच्या जीवावर उठलेला हा जर विरोधक असेल तर मी 4.25 महिन्याची बाळंतीन बाई अंतरुणात पडून राहणार नाही. माझ्या स्वराज्य रक्षकाला, स्वराज्याच्या मालकाला सांभाळण्याची जबाबदारी मला घ्यावी लागेल. आऊसाहेब जिजाऊंनी घोड्याच्या डाव्या बाजूला चणे बांधले, दान बांधलं घोड्याचं आणि उजव्या बाजूला गुळ शेंगदाणे बांधले. तारतम्य बसवता बरोबर सुभेदारांना, प्रजा सैनिकांना, बुडभर मावळ्यांना सांगितलं स्वारी होणार आहे किल्ल्यावर आणि आपल्याला युद्धाला तयार झालं पाहिजे. ते वचन ऐकलं आणि अनेक महिलांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. 4.25 महिन्याची ओली बाळंती आणि घोड्यावर बसायला तयार झाली. आऊसाहेबांनी झोपलेल्या छत्रपती शिवरायांना जवळ घेतलं, गोड गालावरती त्यांचा एक मुका घेतला, महाराजांना एका दासीकडे दिलं आणि सांगितलं तुला बालक आहे, तुला मुलगा सांभाळण्याची, पोरग सांभाळण्याची चांगली कला कसब आहे, माझ्या पोराचा सांभाळ कर. मी घरी येईपर्यंत उद्याचा या स्वराज्याचा मालक तुझ्या पदरात दान घालून जाते, तू मागशील ते बक्षीस देईल तुला. फक्त मी आता जसं पोरग माझ्या तुझ्या ताब्यात देते तसं माघारी आल्यानंतर सुद्धा मला दे. त्या दासीनं हात जोडल्या आऊसाहेबांपुढून सांगितलं आऊसाहेब, अहो या दासीचं जीवन धन्य झालं, आम्हाला काहीच बक्षीस नको. उद्याच्या स्वराज्याचा मालक जर या पदरामध्ये सांभाळण्याची दानत तुमची असेल, आमच्यावर विश्वासार्हता इतकी असेल तर आता पुन्हा स्वप्न नाही, मी महाराजांची आई तर होऊ शकत नाही, पण महाराजांना सांभाळ करणारीचं नाव जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेला आई बरोबर माझंही नाव त्या इतिहासात घेतलं जाईल. तुम्ही काळजी नसावी. जसं महाराज माझ्या ताब्यात देत आहे तसं तुमचं राज, तुमचं पोरग तुमच्या ताब्यात देईल. पोरग निमूटपणे विनयानं हातात घेतलं आणि आपल्या कक्षेमध्ये घेऊन गेली. स्वतःचं बालक झोपवलेलं होतं, स्वतःच्या बालकाच्या जवळच महाराजांना टाकलं. महाराज गाढ झोपलेले आहेत. आऊसाहेबांनी ढाल, तलवार, घोडे जे शस्त्र लागतात सगळी युद्धा करता घेतले. युद्ध जवळजवळ 8 तास चाललं, 8 तास. आणि 8 तासाच्या युद्धामध्ये सकाळी निघालेले आऊसाहेब सूर्य अस्ताला जाणार आहे. दुपारच्या वेळेला युद्धाला सुरुवात झाली, सूर्य अस्ताला जात आहे तोपर्यंत माघारी येत नाहीये. 8 तास झाली युद्ध चालू होऊन. आता महाराजांच्या भुकेचा अंत कोणी पाहू शकत नव्हतं. गड किल्ल्यामध्ये महाराजांचा आवाज घुमायला लागला. ती दासी रडत होती. आऊसाहेबांनी जर या पोराचा बसलेला आवाज पाहला, त्याचा आकांत पाहला, ही अवस्था पाहिली तर माझा जीव घेतील. मी काय करू? खेळणं दिलं हा बाबा ऐकत नाही, याला ढाल दिली ऐकत नाही, याला तलवार दिली ऐकत नाही, याला घोडे दाखवले ऐकत नाही, याला हत्ती दाखवला ऐकत नाही, याला मशाल दिले ऐकत नाही, याला धूप दीप दिलं ऐकत नाही, याच्यावरून औक्षण केला ऐकत नाही, याची दृष्ट नजर उतारली ऐकत नाही. मी काय करू? याला कोणत्या प्राण्याजवळ नेऊ, कोणत्या पक्षाजवळ नेऊ, कोणतं खेळणं देऊ याला? हा राज शांत होईल. हा जरा अगोदर जसा हसत होता तसा माझ्याशी बघून हसेल. काय उत्तर देऊ मी माझ्या आऊसाहेबांना? काय सांगू त्यांना? रडणारं पोरग, आकांत करणारं पोरग. कळत होतं तिला याला आता खेळण्याची भूक नाही, याला पोटाची भूक आहे, याला दुधाची गरज आहे. 8 तास कोणतं बाळ उपाशी राहू शकते? माझ्या महाराजांना उद्याचा स्वराज्याचा मालक घडवायचा आहे आणि हे जर उपवाशी असेल तर स्वराज्य रक्षक, स्वराज्याचा मालक जन्माला उदयाला कसा येईल? ते राज्य कसं सांभाळेल? काय करू मी? तिचं मातृत्व जागं झालं. त्यानं आपला पदर बाजूला केला आणि महाराजांना आपल्या मांडीवरती घेतलं. डबडबल्या ओळ्या डोळ्यानं महाराजांना आपल्या पदराखाली लावून 2 घोट दूध महाराजांच्या कासेमध्ये, आपल्या स्वतःच्या कासेतून महाराजांच्या मुखामध्ये ते 2 अमृताचे घोट सोडले. महाराज शांत झाले, तृप्त झाले. त्यांना पाळण्यात घातलं आणि पुन्हा ती महाराजांना झोपवायला लागली. युद्ध आवरून आऊसाहेब ज्या वेळेला माघारी परतल्या, आल्या विजयश्री गाठून आलेल्या होत्या. विजय झालेला होता. पहिलं पाऊल शिवनेरीच्या वाड्यात उंबरठा ओलांडून घातलं. दासी पुढे उभी होती. तिच्याकडे पाहून आईसाहेबांनी विचारलं, आमचा राज कुठे? आऊसाहेब, काळजी नसावी, महाराज सुखानं निद्रिस्त आहे, झोपलेले. मुठभर सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि तिच्या पदरात घातल्या. तिने आऊसाहेबांच्या पायावर एक हात ठेवला आणि नजर आऊसाहेबांकडे देऊन ती दासी म्हणते, आऊसाहेब मला क्षमा करा,
मी खूप सांभाळताना कसब गाजवलं माझं, पण राजांना सांभाळणं माझ्या आवाक्याच्या बाहेर होतं. मला क्षमा करावा. तुमच्या मुलाला पोटाची भूक होती, दुधाची भूक होती, माझं मातृत्व जागं झालं. मी माझ्या कासेतले 2 घोट अमृताचे तुमच्या बालकाला दिले. एवढा अपराध आमचा पोटात घाला. माझं मातृत्व. शुभाराजेंना रडताना शांत राहिलं नाही. आऊसाहेबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तुला दूध पाजलं याचं कौतुक केलं. कक्षेत गेल्या. महाराज झोपलेले होते. लाड कोड कौतुक केलं नाही, मुके घेतले नाही, खेळणं दिलं नाही, ढाल काढली नाही, हातातली तलवार बाजूला काढली नाही, घातलेले अंगरक्षका शरीर रक्षका करता घातलेलं कवच बाजूला केलं नाही, युद्धान रक्तानं भरलेले हात धुतले नाही. जसंच्या तसंच शोभाराजेंना मांडीवर घेतलं आणि काय केलं. हे पहिलं बोट आहे ना, पहिलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नरड्यात घातलं. इतकं नरड्यात घातलं, इतकं नरड्यात घातलं, इतकं नरड्यात घातलं, इतकं नरड्यात घातलं की जोपर्यंत महाराजांच्या पोटात गेलेलं दूध ओकारी देऊन ते बाहेर फेकत नाही तोपर्यंत तोंडातलं बोट काढलं नाही. आऊसाहेबांची सखी तिथं उभी होती. ते म्हणते, जिजाई, दूध पाजलं म्हणून कौतुक करणारी तू आणि दूध पोटात गेलं म्हणून नरड्यात बोट घालून दुधाची ओकारी द्यायला लावणारी तूच, असं का? आऊसाहेबांनी दिलेलं उत्तर मला इथे महत्वाचं आहे. आऊसाहेब म्हणतात, तिच्या दुधाचा मी सन्मानच करते, पण तिचं दूध याच्या पोटात गेलं आणि मोगलांची गुलामगिरी करणारा दास जर या वाड्यात वाढत गेला तर उद्याचा स्वराज्याचा मालक मी जन्माला कुठून घालू? मला स्वराज्याचा सेवक नाही, स्वराज्याचा मालक वाढवायचा आहे. त्या दुधाची परिचिती येणाऱ्या काळात आऊसाहेबांना काही अख्ख्या देशाला, अख्ख्या विश्वाला दिसली. ती कशी? किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग, किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजीराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजीराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजीराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजीराजा, शिवाजीराजा राजा, माझा राजा, माझा राजा, केली दुधाची तुझ्या आईची जागा. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजीराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजीराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजीराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजीराजा. अनेक राजे इथं झाले, पण ना गडाला, ना किल्ल्याला, ना देशाला, ना मातीला, ना बुरुजाला, ना वेशीला कोणाचं नाव देण्याची पद्धत या राज्यामध्ये अगोदरही नव्हती, आताही नाहीये. अरे बोथट पुतळे पथापथावर हेतो थोरांची विटंबना, बोथट पुतळे पथापथावर हेतो थोरांची विटंबना, कणभरी त्यांचा मार्ग अनुसरा. वांझट गोळवे गाऊ नका, वांझट गोळवे गाऊ नका. लहानपणाला आम्ही शिकलो, आमच्या पूर्वजांनी आम्हाला तेच दिलं, आमच्या बापदादांनी आम्हाला तेच दिलं. पुतळा बांधणं शिवजयंती नाही, तिलक करणं, गुलाल उधळणं शिवजयंती नाही, एवढ्यापुरती मर्यादित. अरे या स्वराज्याचा इतिहास ज्यांनी रक्तपात करून मावळ्यांचं इमानदारीचं रक्त सांडून लिहिला, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता चोरी, जारी, मांस, मदिरा, सट्टा, पत्ता, जुगार या सगळ्यांची होळी करणं, राख रांगोळी करणं, स्वच्छ, शीतळ, समाधानी, आनंदी शिवरायांच्या मावळ्याचं जीवन जगणं या शिवजयंतीला अपेक्षित आहे. म्हणून गड किल्ल्यावरती आज सुद्धा महाराजांचं नाव शोभून दिसतंय. का? महाराजांचा जन्म सार्थकी लागला. आपल्या सगळ्यांच्या आवडीचं आहे. पुढे अंतःकरणानं म्हटलं जातं, थोडा गेन द्यायला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडा, माझ्या राजाचं नाव
आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना पंत बाहिला लढला माणुसकीवर जात पातना धर्म बाहिला लढला माणुसकीवर जन्म घ्या अशी शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव अरे सुंदर स्वराज्य निर्माण केलंय तलवारीच्या पातेवर सुंदर स्वराज्य निर्माण केलंय तलवारीच्या पातेवर रयतेसाठी वार घेतले आपल्या पुन्हा जन्म घ्या शीरच्या शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं तरी होता शिवाजी राजाई केली मला प्रजा विचार करून न्याय दे माय बहिणीची इज्जत राखा माय बहिणीची इज्जत राखा धन्य धन्य शिवाजी सरदार दुश्मनांना ठार करून केले केलेल्या त्या उपकाराचे देव मावळ्याला देव राजा दिला शिवरायाची चारशे वर्ष झाले पनंगाचा शारा काही कमी व्हायचं नाव घेत नाही बाबा. ही ताकद केवढ शिवरायांच्या इतिहासाची. तो त्याच ढंगात सांगावं लागेल ना की महाराजांना आरामात चढवता घोड्यावर.
म्हणजे लयच गोळी निघून गेले. अब साधन बदला ना होगा, क्या गा रहे हो यार, अपनी तान में धूमधाम में, सुनने वाले तो हंस रहे, सुनते नहीं है कान में. अब तो समझ जाना पगले, यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए, श्रोता जगत से हिलता नहीं. महाराजांचा इतिहास सांगायला महाराष्ट्रातलं रक्त लागतं. आपल्या बापदादींची परंपरा आहे शिवराय सांगायची. आपण सांगू शकतो महाराष्ट्रातली माणसं शिवराय. संपूर्ण विश्वाला कोणी सांगितलं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. चीनचं भारताचं जमलं नाही, अजूनही जमत नाही. तसा आपला ओरिजिनल दुश्मन पाकिस्तान नाही, चीन आहे. जेव्हा चीनचं भारताचं दुभंगलं तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खंजिरी घेऊन सीमेवर गेले भारताच्या. चीन सैनिक हसत होते, ये कौन साधू आया यहाँ पे, ना हात में शस्त्र है. अरे आमच्या हातात बघा बारूद आहे, गोळा आहे, बॉम्ब आहे. तेव्हा सांगितलं महाराजांनी, तुम्ही कोणाचाही नाद करा, तुम्ही भारतातल्या तरुणांचा नाद करू नका. ते भारतातली तरुण शिवरायाची पिलय, मर्दाची बच्चे ती, त्यांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्ब बनतो. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना. त्या शिवरायांची पोरं येते, त्यांचा काय नाद करता तुम्ही? कारण आमच्या महाराजांना भक्ती सांभाळता येते आणि शक्ती सुद्धा सांभाळता येते. भक्ती शक्तीचा संगम असलेलं दैवत या देशानं एकच संबोधलं, ते महाराजांचं दैवत आहे. महाराजांकडे पाहण्याची भूमिका वारकरी संप्रदायाला थोडीशी समाधानकारक का आहे याचं कारण आधी सांगून जातो. ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा लवकर कीर्तनात मांडी घालावी वाटली नसती. इथल्या सरपंचांना कधीच कीर्तन ठेवावं वाटलं नसतं महाराज शिवजयंतीला. पण का वाटतंय? त्यांना जाणीव आहे, आपले पूर्वज जर तुकोबारांच्या कीर्तनाला मांडी घालून पुण्यात बसत असतील तर आपण महाराजांच्या जयंतीला कीर्तनच केलं पाहिजे. ही शिकवण देणारी, ही विचाराची प्रेरणा देणारी, ही जाणीव करून देणारी जी अभिप्रेत शक्ती आहे ते केवळ आणि केवळ महाराज आहे. महाराजांच्याच जीवनाला महाराजांच्याच भाषेत धन्यता देऊया. अभंगाच्या पहिले तयाचे आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेला आहे. बसलेल्या लोकांना माझी प्रार्थना आहे, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना नारायणाची जाणीव करून द्यावी लागेल. जर तुम्ही करून देणार असाल तर तुमचं माझं जीवन येणाऱ्या काळात सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं असेल. आपल्याला असं वाटत नाही की आपल्या जीवनाची जबाबदारी असावी. अहो, महाराजांनी 2 वादळ शांत केली जीवनातली. जगात निर्माण झालेलं वादळ मनगटावर शांत केलं आणि अंतःकरणात निर्माण झालेलं वादळ तुकोबारांच्या कीर्तनात शांत केलं. अंतःकरणातली वादळ स्वकीयांबरोबर लढण्याची होती आणि मनगटातली वादळ परकीयांबरोबर लढण्याची होती. याचा अर्थ जीवनामध्ये शक्ती लागते आणि जीवनामध्ये भक्तीही लागते. म्हणून भक्तीचा आश्रय घ्या. फक्त तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी, नामदेवरांनी सांगितलेल्या भक्तीचा आश्रय घ्या. कोणाही भक्तीचा आश्रय घेण्यात मजा नाही. सोपी भक्ती संतांनी सांगितली. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. आपल्याला दिलं त्यांनी आपल्या हातात, हेच करा, याने तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचं सोनं होईल. पण आपल्याला आपल्या पोरांना सांगावं वाटत नाही, तू देवावर सोड बाबा, देवावर भार घाल, देवावर ढकल. असं कुठं आपल्याला असं वाटतं आपलं जे चाललंय तेच मजेत आहे. एका गावात एखाद्या बोरं विकणाऱ्या बाईनं प्रवेश करावा आणि तिथं गेल्यावर सांगावं, घ्या 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 घ्या, मधुर बोर आहे, सुरज बोर आहे, गोड बोर आहे, घ्या 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 घ्या, ताजे आणले आता. कोणीच बोरं घेत नाही. ती बाई एका वाड्यात गेली आणि वाड्याच्या मालकीने आवाज दिल्या, गंगूताई अहो जरा बोरं घ्या. ते म्हणते नको बाबा, आमच्या घरी छोटी छोटी मुलं आहे, आम्हाला काही ते बोरं नको. अहो ताजे आहे, अजिबात आंबट नाही, फार चांगले गोड आहेत, तुम्ही घ्या बोरं. ती बाई म्हणते मला नको. त्या बाईचं पोरगं अंगणात खेळत होतं. ती बोरं विकणारी तिच्या पोराला म्हटली, बाळू मी तुझ्याकरता बोर आणले, घे. तो म्हटला नको. का रे, घेत का नाही? घे ना. नाही म्हटलं मला नको. अरे घे रे. नाही मला नको. आवडत नाही का? तो म्हणे आवडता. मग घेत का नाही? तो म्हटलं मी घेत नाही, तुम्हाला द्यायचे तर द्या. त्या बाईलाही बरं वाटलं, गुणी मुलगा पोरग आहे. त्या बाईनं ओंजळ भरली आणि 2 खिशे भरून दिले त्या पोराचे. पोराच्या आईनं 3 किलो बोरं घेतले. हिनं ओंजळ तिच्या खिशात टाकल्यामुळं ते बोरं विकणारी बाई निघून गेली. पण आई म्हणते, बाळा तुला कोणी शिकवलं रे इतकं चांगलं वागणं? कारण एखाद्या दिवस जरी आपलं काटतं नीट वागलं तरी आईला बरं वाटतं. एक पोरगा घरी खेळत होतात आणि त्याची आजी म्हणे, बंड्या तू 8 दिवस झाले शाळेत गेला नाही, बहुतेक तुझ्या मास्तर घरी येऊन राहिला, तू लपून बैस, तुझ्या मास्तर तुला मारीन. बंड्या म्हणे, आजी लपत मी नाही, लपून तू बैस, मी नमा मास्तरले सांगायला आमची आजी मेली. त्यानं जर तुला पाहिलं तर तुम्हाला त्या समोर धब लातीनं मारीन.
तू लपून बैस. आता यातली गिऱ्हाईक एक दिवस जरी नीट वागले तरी आईला बरं वाटतं. म्हणे बाळा तुला तर मी काही शिकवलं नाही रे इतकं चांगलं वागणं. तुला कोणी शिकवलं इतकं चांगलं वागणं. तू उलट त्या काकी म्हटल्या बोरं घे तर तू घेतली नाही. उलट त्यांना म्हटलं तुमच्या हाताने द्या. तो म्हटलं आई तुला खरं सांगू का. म्हटले काय. अगं मी जर माझ्या हातानं बोरं घेतले असते तर किती बोरं बसले असते माझ्या हातात. मोजून 2-4. पण मी म्हटलं हिच्यावरच वज घालू गड्याच आणि खिशे भरून घेऊ. आता टेन्शन आहे का. तो का म्हणे भार घातली यावरी होईल काय वाट. आपल्याला वाटत नाही आपलं सर्वस्वी कारभार सांभाळणारा तो आहे. जगन्नियंता परमात्मा आहे. त्यानं आपल्यावर कृपा करावी. तो आमच्यावर कृपा करेल असं आपल्याला वाटत नाही. पण महाराजांच्या जीवनामध्ये तेवढी विश्वासार्हता होती. अहो कोणालाच मला नाही वाटत महाराज कीर्तनारी या परंपरेला सहज माणसं बसायला येतात. आपल्या कानाचे चोचले पुरवण्याकरता 30% समाज असा आहे तो केवळ कानाची भूक भागवण्याकरता कीर्तनात येतो. त्याला असं वाटत नाही की आपल्या उद्धाराचं माध्यम आहे. विचारा तुम्ही लोकांना. 30% समाज सांगतोय बरं का मी या वर्गातला सगळाच नाही. 70% समाज कीर्तनामध्ये कीर्तन या परंपरेनेच येतो. पण तुम्हाला मला याची जाणीव ठेवावी लागेल. आपण ज्या राज्यात ज्या देशात जन्माला आलो त्या देशाचं मूल तत्वच धर्म आहे महाराज. त्या देशाचं मूल तत्वच भक्ती आहे. 22 जानेवारीला योगायोगानं मला अयोध्येचं निमंत्रण होतं श्रीराम मंदिराच्या स्थापनेचं. तिथं गेलो आणि ते चित्र पाहिलं. 7,000 लोक होते तिथं गणेश भाऊ देशातले. नक्कीच दादा किती 7,000 संपूर्ण देशातले. त्या 7,000 लोकांमध्ये 32 वर्षाचा विशाल खोले नावाचा एक पोरगा स्वतःला शोधत होता. या 7,000 मध्ये मी 7,000 मध्ये मी. याचा अर्थ असा आहे मुक्ताबाईच्या कृपेनं आपल्याला अयोध्येपर्यंत पाठवलं. तिथं दिसणारं चित्र. तिथं रामदेव बाबा, तिथं आचार्य रविशंकर, तिथं श्री श्री रविशंकर आपले बागेश्वर धाम, प्रदीप मिश्रा, सगळेच A to Z. म्हणजे ज्यांना कुंभामध्ये भेटायची तारांबळ करावी लागते ते सगळे एका दृष्टीत दिसत होते. आचार्य रविशंकर शास्त्रींना 10 मिनिट खुर्ची मिळत नव्हती. जो तो त्याच्यात मग्न होता. पण तिथलं ते सगळं वातावरण. जी पत्रिका अमिताभ बच्चनला होती तीच पत्रिका विशाल महाराज खोलेला होती. जी पत्रिका सचिन तेंडुलकरला होती तीच पत्रिका मला होती. जी बसण्याची व्यवस्था त्यांची होती तीच आमची होती. याचा अर्थ असा आहे भक्तीमध्ये उपासनेमध्ये देवाजवळ जाताना जात पात धर्म पंथ प्रतिष्ठा पद या सगळ्या गोष्टी वजा करून केवळ आणि केवळ उपासक या नात्याने गेलं पाहिजे. आपल्याला आपल्या पूर्वजांनी तीच शिकवण दिली. मनुष्य किती मोठा उद्या देवाजवळ जाताना तो भिकारी बनून गेला पाहिजे. इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी, आंतरराष्ट्रीय दर्जाचा. त्याला लाज नाही वाटली पाहिजे. देवापुढं हात पसरायची आणि देवापुढं मागायची. याच्यात घरी माग त्याच्या घरी माग. अरे किती घर उसरे फिरशील वेड्या. हे कोण कोणाला पूर्णतेचा लाभ देणारे. त्यांचं बघ बरं चाललंय का. त्यांची सोय नाही कसली आणि ते तुला काय वाढतील तुला काय देतील. इथं सुखाचा पत्ता त्यांना मिळाला नाही. ज्यांना सुखाचा पत्ता मिळाला ते संत आहे. आणि सुखाचा पत्ता जर संतांना मिळत असेल आपण विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या मागे गेलं पाहिजे. आपण जगन्माता चितकला चित स्वरूप असलेल्या जगन्माता आदिशक्ती मुक्ताबाईंच्या मागे गेलं पाहिजे. तेनेची पण ते चालू जाता नपडे गुंता कोठे काय. तुम्हाला अडचण होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही त्यांचा मागोवा धरा. बाकी कोणते मार्ग धरतो. शिवरायांनी यज्ञ केला नाही, याग केला नाही, करू शकत नव्हते का. राजा होता. तोपाची धार सतत हत्तीच्या सोंड एवढी धाक 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 यज्ञामध्ये ज्वलंत ठेवली असती. पण तुकोबारींचं कीर्तन ऐकलं. नाम या साधनेला जोडले. कारण त्यांना माहिती होतं योग करायचे दिवस या भूमीत आता राहिलेले नाही. बरं ज्ञान जगाला सांगावं तर ज्ञान पेरायला वैराग्याची भूमी लागते. वैराग्याच्या भूमीचा अत्यंत अभाव आहे इथे. कोणाला सांगता वैराग्य. बरं कर्ममार्ग सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे त्याची वाढ जाऊ शकत नाही आपण. श्रीराम प्रभूच्या अगोदर एक युवनाश्व नावाचा राजा झाला. काय नाव. युवनाश्व. तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. राजाचं नाव सांगा काय. युवनाश्व. श्रीराम प्रभूच्या 1000 वर्ष अगोदर. त्याला मुलबाळ नव्हतं. त्याला असं वाटायचं मला पोरग झालं पाहिजे, मला बालक झालं पाहिजे, बालक झालं पाहिजे. हा हेतू सामान्य कोणत्याही वडिलांना वाटतं. पण त्याच्यापेक्षाही त्याच्या पत्नीला जास्त हट्ट. मला बालक झालं पाहिजे, माझी कुस पवित्र झाली पाहिजे. रडत होती ती. महिलांनो तुमची माफी मागून बोलतो. ज्या माऊलीला लवकर बाळ होत नाही तिची चेष्टा आम्ही कधी केली नाही. तिची चेष्टा तुम्ही केली. तिला कोणत्या बारशाला नाही, कोण्या हळदीला नाही, स्वतःचं पोरग तिच्या कधी मांडीवर खेळायला नाही. स्त्री जातीचा स्त्री जातीने केलेला सगळ्यात मोठा अपमान हाच आहे
की 100तून एखाद्या माऊलीला जर आई बनता येत नसेल तर 99 बायांना एक आई न होणारी माय, एक आई न होणारी बाई सुद्धा सांभाळता येऊ नये, या मातीचं दुर्दैव आहे महाराज. तुमच्या माझ्या बायकांना, तुमच्या माझ्या बहिणींना, तुमच्या माझ्या आयांना त्रास होईल, यात काय न बोलाय. युवन अश्वाच्या बायकोला रडवू लागलं, कोण्या बारशाला नाही, हळदीला नाही, आनंदाच्या बातमीला महिला बोलवत नव्हत्या, ती रडत होती. ते म्हणे मला आई बनायचंय, तुम्ही काहीतरी करा. युवनाश्वाने यज्ञ केला, थोडा आवाज कमी झालाय, यज्ञ केला आणि यज्ञ नारायणाला प्रसन्न करून घेतले. नारायण प्रसन्न झाले, त्यांनी एक चरू दिला, एक तांब्या दिला, एक घड दिला, सांगितलं यातलं 6 महिने तुझ्या बायकोला पाणी पाच अनुष्यापोटी, सकाळी उठल्या उठल्या ती यातलं पाणी प्यावी. 6 महिने जर ती यातलं पाणी पिली तर 6 महिन्याने वैद्यराज येतील, तुझ्या बायकोकडे पाहतील आणि म्हणतील सी इज प्रेग्नेंट, हिला दिवस गेलेले. त्याने तो चरू, तो तांब्या, तो घट घेतला, दररोज संध्याकाळी तो तांब्या भरून ठेवावा आणि सकाळी उठल्या उठल्या अनुष्यापोटी बायकोला ते पाणी पाजावं. 3 महिन्याचा कालावधी झाला. 4थ्या महिन्याचा पहिला दिवस चालू झाला. वैशाखाचा महिना होता, उन्हाळ्याचे दिवस होते. अचानक राजालाच रात्री झोपेत तहान लागली, घशाला कोरड पडली. घशाला कोरड पडल्यानंतर पाणी पाणी करतोय, मला पाणी पाहिजे. राणी झोपलेली पाहिली. राजे अचानक झोपेतून उठले की बरेच राजे राणीला न उठवता सरळ किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन येतात. तसंच युवनाश्वानं सुद्धा केलं. आपणच जाऊन पिऊन येऊ, पण प्यायला पाणी जाताना तांब्या पायाला लागला, चरू तांब्या पायाला लागला, घट पायाला लागला. खालचा तांब्या, चरू, घट उचलला, त्यातलं पाणी पिला, त्याची तहान भागवली, तृप्त झाला. सकाळी उठल्यावर बायकोच्या लक्षात आलं पाणी नाहीये. म्हणजे काय झालं? नवऱ्याला उठवलं, पाणी कुठे? मी पिलो. अहो तुम्ही कशाला पिलात? नवरा म्हटला असू दे, मला तहान लागलेली, एका दिवसाने काही बिघडत नाही, तू पुन्हा तुझा नियम, तुझा विधी चालू ठेव. पुन्हा 3 महिन्यातले 2 महिने 29 दिवस त्यांनी तो राहिलेला विधी पूर्ण केला. 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. मंत्रमार्ग, कर्ममार्ग सूक्ष्म किती बघा. 6 महिन्याने वैद्यराज आले आणि वैद्यराज यायच्या अगोदर युवनाश्वानं पेढे आणून ठेवले. वास्तविक पेढे आणायची घाई माणसानं करू नये. शेवटची पेटी फुटल्याशिवाय फटाके फोडायची घाई करू नये. पोला खालून कधी पाणी निघून जाईल काही सांगता येत नाही. मोठं कठीण असतं निवडणुकीचं. 12 तारखेला जर निकाल असला तर थोडंसं शाबूत राहावं लागतं. अहो 11 तारखेला मतदान असलं तर 11 तारखेच्या सकाळपर्यंत माणसं